चारित्र्याच्या संशयातून आणि पत्नी दुसऱ्या व्यक्तीसोबत राहत असल्याच्या रागातून पतीने पत्नीची निर्गुण हत्या केल्याची धक्कादायक घटना पुणे जिल्ह्यातील वाडेबोल्लाई परिसरात 22 जानेवारीला घडली। नम्रता वटकर असं मृत विवाहितेचं नाव असून शैलेंद्र वटकर असं अटक करण्यात आलेल्या आरोपी पतीचं नाव आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नम्रता आणि शैलेंद्र यांचा 2 वर्षापूर्वी विवाह झाला होता। मात्र 6 महिन्यांपूर्वी नम्रता एका खासगी कंपनीत नोकरी करत असताना तिची ओळख शाहरुख पठाण याच्याशी झाली। या ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं याची माहिती पती शैलेंद्रला लागल्यानंतर दोघांमध्ये वारंवार वाद होऊ लागले। सततच्या भांडणाला कंटाळून नम्रता मागील 2 महिन्यांपासून पतीचं घर सोडून शाहरुख पठाण सोबत लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत होती। 22 जानेवारी रोजी शैलेंद्रनं नम्रताला जोगेश्वरी शाळेच्या मागील भागात भेटण्यासाठी बोलवलं। यावेळी शाहरुखला बाहेरच थांबून नम्रता एकटीच पतीकडे गेली। थोड्याच वेळात नम्रताच्या किंचाळण्याचा आवाज आल्यानं शाहरुख त्या दिशेने धावला। तेव्हा शैलेंद्र आपल्या पत्नीच्या गळ्यावर आणि चेहऱ्यावर चाकूने सपासप वार करत असल्याचं दिसलं। शाहरुखला पाहता शैलेंद्र घटनास्थळावरून पळून गेला। रक्ताच्या थरोळ्यात पडलेल्या नम्रताला तातडीने वाघोली येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले। या हत्येप्रकरणी नम्रताचा प्रियकर शाहरुख पठाण याने लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे।